रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना, हे जीवन जगत असताना, आनंदाचे क्षण हे नेहमी शांततेमध्ये साजरे करायचे असतात. दोस्तांनो, काही खरेदी करायचं असल्यास न गाजावाजा करता करायचं असतात. झालेलं नुकसान हे कधी कोणाला सांगायचं नसतं. आवडीच्या लोकांसोबत नेहमी आपले जीवन जगायचं असतंय. दोस्तांनो, घरातील गोष्टी इतर कोणासोबत कधी शेअर करायच्या नसतात. लोकांपासून तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तितकं गोपनीय ठेवायचं असतंय. कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करायचं असतं. दोस्तांनो, चार चौघात कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार हा तीव्र करायचा असतोय. मनातली गोष्ट ही कधी जग जाहीर करायची नसते. आयुष्याचा प्रवास करत असताना तुमच्या गुरुकडून घेतलेला गुरुमंत्र हा कोणालाही सांगायचा नसतोय. विनाकारण वय विचारत असेल तर कधी सांगू नका. दोस्तांनो, तुम्ही एखादे औषध घेत असाल तर ते औषध गोपनीय ठेवा आणि केलेलं दान हे सुद्धा नेहमी गोपनीय ठेवा. तरच दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास हा चांगला होऊ शकतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कुणाला कमी लेखू नका, कुणाची टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर कधी हसू नका. कारण नीतीचा पलटवार हा कधी होईल हे कोणालाही सांगता येत नाही. खोटी शपथ खाल्ल्यानं माणूस कधीच मरत नसतो, पण मरतो तो फक्त विश्वास. कुणालाही न सांगता येणाऱ्या मनातल्या गोष्टी आपण रात्रीला सांगत असतो. आयुष्यात पर्याय शिल्लक नसले की मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींना सुद्धा स्वीकारावं लागत असतं. एका विशिष्ट ठिकाणी जाऊन धक्काबुक्की खाऊन देवाचं दर्शन घेतलं तरच देव प्रसन्न होतो आणि पावतो असं नसतं. तर घरातल्या आई वडिलांना देव म्हणून आदर करा, त्यांना सन्मान द्या. देव त्यालाही पावत असतो. बापावर प्रेम करणारे सुज्ञ पोरं लाभणं ही त्याच्याकरता फार मोठी उपलब्धी मानली जाते. संपत्ती किती असू द्या, अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरत असते. कोणीच कुणाचं खास नसतं. वेळेनुसार सगळेच आपले आपले रंग दाखवत असतात. कमजोर व्यक्तीसोबत दुश्मनी जास्त खतरनाक असते, कारण तो अशा वेळी वार करतो जेव्हा तुम्ही कल्पना सुद्धा केलेली नसते. जिकडं पैसा बोलायला लागतो तिकडं सत्याला प्रवेश नसतो. कधी कधी काही स्वप्न ही स्वप्नच राहत असतात. कोणालाही दुखावू नका गंमत म्हणून, नाहीतर खूप काही गमवावं लागत असतं किंमत म्हणून. ॲटिट्यूड दाखवत असाल तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. एकदा स्माइल देऊन बघा, तुम्हाला कोणीच विसरणार नाही. 3 गोष्टी सतत देत राहा: ज्ञान, दान आणि मान.
जेव्हा तुम्ही काहीच करू शकत नसाल तेव्हा एकच गोष्ट करा, ती म्हणजे एक शेवटचा प्रयत्न. कर्म जेव्हा बदला घ्यायला येतं तेव्हा कोणाचीही ओळख कामी पडत नाही. माणसाची किंमत कळेपर्यंत तो माणूस आयुष्यातून निघून गेलेला असतो. नेहमीसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येत असते. फक्त पैसा कमवा, नातेवाईक बनतीलही आणि टिकतीलही. श्रीमंताच्या घरावरील कावळा सुद्धा मोर वाटतो आणि गरीबाचं भुकेलेलं लेकरू चोर वाटतो. हरामानं कमवलेलं कधीच पुरत नसतं आणि इमानदारीनं कमावलेलं कधीच कमी पडत नसतं. आपली ताकद ही तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला हलक्यात घ्यायला लागेल. आजकाल जेवढं खरं वागाल तेवढं एकटं राहाल. जगा असं की कोणी नाद केला नाही पाहिजे आणि वागा असं की कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. मादासारखी गोड लोक मधमाशीसारखा डंख मारून जात असतात. लोक जर तुमच्यापासून खुश नसतील तर नाराज होऊ नका. तुम्ही इथं त्यांचं मनोरंजन करायला जन्म घेतलेला नसतो. खोटं का होईना हसावं लागतं आजकाल, कारण उदास बघितल्यावर लोक खूपच मजा घेत असतात. जे आपल्या खोट्यावर सुद्धा वाहवा करत असतात तीच लोक आपल्याला बर्बाद करत असतात. प्रेम, प्रशंसा, इज्जत आणि आपल्यासाठी प्रार्थना या गोष्टी मागायच्या नसतात तर कमवायच्या असतात. कटू आहे पण सत्य आहे, एक दिवस मरण्यासाठी पूर्ण आयुष्य जगावं लागत असतं.